युवराजची अखेर सुटका. घरात राजेशाही एंट्री करत दाखवला माज. तर पद्मिनीचा तारिणीवर सर्वात मोठा वार. झी मराठीवरील तारिणी या मालिकेत आता इंटरेस्टिंग ट्विस्ट करणार आहे. कारण आतापर्यंत जेलमध्ये असलेला युवराज अचानक सुटून थेट खांडेकरांच्या घरात येतो. आता त्याला पाहताच समोर केदार, तारिणी आणि संपूर्ण खांडेकर कुटुंबाला मोठा धक्का बसतो. ज्याला तुरुंगात पाठवण्यासाठी तारिणीने इतका मोठा संघर्ष केलेला असतो, तोच युवराज इतक्या लवकर घरात कसा काय येऊ शकतो, असा प्रश्न तिला आता पडलाय. आता घरात पाऊल टाकताच युवराजचा राजेशाही थाट दिसून येतोय आणि तो अहंकार पुन्हा एकदा त्याच्यातला दिसून येतोय. तो आल्या आल्या थेट केदारची खिल्ली उडवत त्याला हेल्पर म्हणून हिणवतोय. आता त्याच्या वागण्यामुळे घरातलं वातावरणही वेगळं झालंय. केदार स्वतःचा राग आवरत असला तरी युवराजचा उद्धटपणा त्याच्या डोळ्यात खुपतोय. तर दुसरीकडे मात्र तारिणीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे आश्चर्यच दिसते की युवराजला जेलमध्ये पाठवण्यासाठी तिने केलेली धडपड आता व्यर्थ गेली आहे. युवराज देखील संधी साधत तारिणीला डिवचायला सुरुवात करतोय आणि त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच गर्व आहे. आता सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की युवराज इतक्या लवकर जेलमधून बाहेर आला तरी कसा. युवराजच्या सुटकेमागे नेमकं कोण आहे, की त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला, असे सगळे प्रश्न सगळ्यांनाच पडतायत. पण आता युवराज घरात आल्यामुळे खांडेकर कुटुंबातील वाद आणखीन चिघळणार आहे. पण याच दरम्यान मात्र पद्मिनी आणखी एक संधी साधते. ती तिचा कुटील स्वभाव दाखवतेच. युवराज घरी आल्यानंतर आनंद साजरा करत ती थेट घरातल्या मोठ्या सुनेला म्हणजेच तारिणीला औक्षण करण्याचा आदेश देते. खरं तर पोलिसांनी त्याला अटक केली, त्याच तारिणीने आता त्याचं औक्षण करायचंय अशी हट्टी भूमिका पद्मिनी घेते. आता तिच्या या निर्णयाला निशीही पाठिंबा देते. त्यामुळे आता तारिणी खरंच युवराजचं औक्षण करणार का, हे मालिकेत पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण पद्मिनीचं हे वागणं योग्य आहे का? स्वतःच्या घरातल्या सुनेला सगळ्यांसमोर कमी लेखणं, तिचा अपमान करणं हे किती योग्य आहे? युवराज सारख्या व्यक्तीचं स्वागत करण्यासाठी तारिणीवर जबरदस्ती करते. मात्र आता सगळ्यांची नजर लागली आहे ती तारिणीकडे. तारिणी अन्यायाविरुद्ध ठामपणे उभी राहणार की पद्मिनीचं म्हणणं मान्य करत युवराजचं औक्षण करणार? आता याच वेळी केदार आपली बायको तारिणी हिच्या पाठीशी उभं राहणार का? त्यामुळे आता मालिका खूपच इंटरेस्टिंग वळणावर आहे. तुम्हाला तारिणी मालिकेतले हे ट्विस्ट कसे वाटतायत कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.